आता आपण आलो आहे हे नगर परिषदच्या जागा आहे तिथे या ठिकाणी विशेष बाब म्हणून आपण 10 कोटी रुपयाचा निधी दिला. प्रशस्त असं नाट्यगृह पूर्ण तयार होणार. आता निवडणूक झाल्यानंतर त्याचं लोकार्पण सुद्धा आपण करणार आहोत. अद्यावत पूर्ण एसी ऑल सर्व तयार झालाय. वणी शहराचं हे वैभव आहे. तुम्ही चला आतमध्ये. वणी सारख्या शहरात इतकं मोठं नाट्यगृह, सांस्कृतिक सभागृह हे कसं काय, म्हणजे तुम्ही कसं काय साकार केलंय? हे नाट्यगृहाचा इतिहास आहे. या ठिकाणी मोडतळी साली फार जुनी इमारत होती. तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब जसं 30-35 वर्षापूर्वी वणी शहरात आले होते त्यावेळी त्यांनी नाट्यगृह देण्याचा शब्द दिला होता. फक्त 10 लाख रुपये दिलं होतं. 10 लाखच्या माध्यम थोडंसे निस्तं पडतं पिलर उभे झाले. पण दुर्दैवाने 30-35 वर्ष त्याकडे 5 पैसे दिले नाही. मी जेव्हा आमदार झालो मला लक्षात आलं नाट्य वणीचे रसिक आहे. प्राचार्य राम शरद वणी आहे, लोकनाथ बापूजी वणी आहे. अशा साहित्य शहरात नाट्यगृह असणं आवश्यक आहे. म्हणून मी त्यावेळी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली. त्यांना 5 कोटी रुपयाची मदत दिली. त्याने 5 नाही मी तुला 10 देतो म्हणे. अति सुंदर सुसज्ज सभा शेवटी या ठिकाणी नाट्यगृह ठरलाय. पण जुनी मोडतळी इमारत होती त्या इमारत सच्चल ऑडिटोरियम विशेष परवानगी जाळून डिस्मेंटल करून या ठिकाणी अतिशय सुंदर सुसज्ज पाहत आहे. 685 चेअरचं नाट्यगृह या ठिकाणी आता लोकार्पणाच्या प्रतीक्षित आहे. पूर्ण 100% आम्हाला विश्वास आहे हे नाट्यगृहाचं लोकार्पण सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहे आणि त्यांच्या हस्ते हे नाट्यगृहाचं लोकार्पण निश्चितपणे होणार. वणीकर जी आपण नाट्यगृह पाहत होतो पुणे, मुंबई, नागपूर सारख्या मोठ्या शहरात, चंद्रपूर सारख्या शहरात ते नाट्यगृह आता वणीमध्ये साकारत आहे. आणि आचारसंहिता संपली, निवडणूक संपली तर याचं जे शिल्लक काम करून याचं लोकार्पण वणीकर जनतेसाठी करण्यात येणार आहे. म्हणजे वणी विधानसभा क्षेत्रातील सगळ्या कलावंतांना, कला रसिकांना याचा लाभ मिळणार आहे. तर आमदार साहेब आता पुढचं चॅलेंज कुठं, तुम्ही आता आम्हाला कुठे घेऊन जाणार आहे? आता याच्यानंतर तुम्हाला आता मी सिमेंटचे रस्ते जाणार आहे.